तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही जे आज बघत आहात तर हे आहे वांग्याचा प्लॉट आपला. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जे आहे ते वांग्याचा जो शेंडा आहे तो खाली पडलेला आहे. जे तुम्हाला ब्लॅक स्पॉट दिसत आहे तिथे ते ब्लॅक स्पॉट फंगल नसून तिच्यामध्ये अळी आहे. तर त्या अळीला हा म्हणजे मारण्याकरिता तुम्हाला एक उपाय सांगतो. तर सर्वप्रथम ऐकून घ्या की ही जी बिमारी आहे ही कॉमनली मोस्टली जी आहे ते वांग्यामध्ये येत असते. कारण जे अळी आहे आता ते त्या पानावर अटॅक न करता डायरेक्ट त्याच्या स्टेमवर अटॅक करत असते. स्टेममध्ये जाऊन जे आहे तिथला रस पित असते. त्यामुळे जे आहे पूर्ण स्टेम जे आहे ते गळून जात असते. त्याकरिता ही बिमारी आपल्याला खूप घातक होऊ शकते. आता बघू शकता आपले वांगे जे आहे ते फुलावर आलेले आहे आणि या टाईमला जर असं होईल तर आपलं प्रोडक्शन कसं होणार. त्याकरिता तुम्हाला एक उपाय सांगतो मी. याच्यावर जे आहे तुम्ही मला रिझल्ट मिळाला म्हणून सांगतो. डेलिकेट घ्या. डेलिकेट तुमच्याकडे कॉमनली मिळेल. त्याच्यामध्ये आमच्याकडे पिकासा मिळते पण तुम्ही डेलिकेट घ्या. डेलिकेटनं पण रिझल्ट मिळते. तर डेलिकेटचा जो डोस आहे तो 20 ml ची बॉटल येत असते. तर फर्स्ट स्प्रेला तुम्ही 20 ml पर पंप टाकून घ्या. तर तुम्ही बघू शकता आमचा जे आहे आज दुसरा स्प्रे झाला आहे. म्हणजे सकाळला स्प्रे झाला, मी दुपारला शूट करत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 4 ते 5 दिवसाआड 3 स्प्रे घ्या. कारण 1 ते 2 स्प्रेमध्ये हे कंट्रोल होणार नाही. कारण वरची अळी असती तर वाटल्यास 1 किंवा 2 स्प्रेमध्ये क्लिअर झालं असतं. पण हे 2 स्प्रेमध्ये क्लिअर होणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो कंटिन्यू 3 स्प्रे घ्या. 4 दिवस 5 दिवसाआड नाही का घ्या. जेणेकरून तुमचा जो पूर्ण प्रॉब्लेम आहे अळीचा तो नायनाट होऊन जाईल. तुम्ही बघू शकता आमची दुसरी स्प्रे आहे. पहिला स्प्रे घेतला होता तेव्हा प्रत्येक झाडाला दिसत होतं एवढ्या प्रमाणात वाढलं होतं. तर बघू शकता आता दुसरा स्प्रे आहे कुठं क्वचित दिसत आहे. आणि आता जेव्हा मी 4 दिवसांनी तिसरा स्प्रे घेईल त्यामध्ये पूर्ण क्लिअर होऊन जाईल. तर ते तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवेल. तर सांगा माहिती कशी वाटली. तर